माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मीच तुमची ती 31 वर्षाची लेडीज डॉक्टर बोलते. माझे नाव डॉक्टर मोमिता आहे. माझा जन्म 1993 सालचा आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. मी माझ्या आईवडिलांना लहानपणापासून बघत होते. ते किती कष्ट करतात. मला त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं, म्हणूनच मी डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघितले आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या घरच्यांनी खूप कष्ट केले आणि मला त्यांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नव्हते. म्हणून मी खूप मेहनत करून ते सत्यात साकार केले आणि मी ड्युटी जॉईन केली. मला ही रक्षाबंधन माझ्या परिवारासोबत साजरी करायची इच्छा होती, पण आई-वडिलांसोबत बोललेला तो फोन शेवटचा असेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या जीवनातील हे शेवटचे बोल असतील आणि माझे आई-वडील मला यानंतर कधीच पाहू शकणार नाही. ज्याची मला लहानाचे मोठे केले, त्यांच्या अंगावर लोळवले, माझा सर्व हट्ट पुरवला, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र झटले, तेच आज हतबल होतील याचा विचारही मी कधी केला नाही. माझ्या वडिलांना पण ठाऊक नव्हतं की आपली मुलगी आपण आज कायमची गमावणार आहोत. आपल्या मुलीचा आलेला आज कॉल हा शेवटचा कॉल असेल. त्यांच्या मनावर काय वेदना झाल्या असतील याचा विचारही तुम्ही केला का? मला पुढे होणार काहीच माहीत नव्हतं, म्हणून गेले होते हॉस्पिटलवर. पेशंटची सेवा करून जरा थकले होते. वाटत होते विसावा घ्यावा, थकवा दूर होईल, म्हणूनच थोडी विश्रांती घ्यायला गेले होते. सेमिनार हॉलमध्ये साखर झोपेत शांत डोळा लागला होता. पहाटेचे 4 वाजले. सगळीकडे सामसूम शांतता पसरलेली होती. सगळं वातावरण शांत होतं, पण त्यातच कोणीतरी अंगावर विचित्र हात लावल्याची जाणीव झाली. म्हणूनच मी घाबरून जागी झाले. मला काही समजलं नाही. मग मी लगेचच हात झटकला. स्वतःला वाचवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केला, पण तरीही जबरदस्ती ही माझ्यावर झालीच. आधी एकाने, नंतर दुसऱ्याने आणि अजून किती जणांनी उपभोग घेत होते. मला काही समजलेच नाही. मला काहीच कळले नव्हते. या डॉक्टर मोमिताला काही समजले नव्हते. माझा आक्रोश बाहेर येऊन जात असेल इतकं जोरात बेंबीच्या देठापासून मी ओरडत होते. मला वाटत होतं की कोणीतरी माझा आवाज ऐकेल, कोणीतरी मला नक्की वाचवायला येईल, पण का कुणास ठाऊक माझा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. कोणापर्यंतच माझ्या भावना पोचत नव्हत्या. माझं मन कोणाला तरी समजवत नव्हतं. तेव्हा आक्रोश करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं. माझ्यात काहीच प्राण उरले नव्हता. आणि मग झाल्या त्या स्त्रीत्वाच्या आणि स्वप्नांच्या हत्या. तरीही अगदी निर्गुणपणे. जीव तर गेला, उरल्या त्या फक्त शरीराच्या ओबभोगत्या जखमा. माझा चष्मा फुटला. काचाही घुसलेल्या. माझ्या रक्तरंजित डोळे झाले, माझे फाटलेले होठ. आवाज बाहेर पडू नये म्हणून त्याने दाबलेला माझा तो गळा आणि स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रेंगाळलेले माझे नखे. तसे शरीराचे असंख्य जागेत हाडे-मोडेपर्यंत पसरवलेल्या माझ्या मांड्या. जखमी झालेले माझे हे गुप्तांग. खूप वाईट अवस्था केली माझी. इतकं सगळं होऊ नये, पण त्या पुरुषाच्या विकृतीचा सामनाही केला. त्यांना प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्यापुढे अखेर मी हारले. मला माघार घ्यावी लागली आणि स्त्रीत्व संपवावं लागलं. पण का? आज त्या पुरुषामध्ये थोडीही स्त्रीत्वाची जाणीव, कोमलता असली तर मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी ती जिंकली असते. शेवटपर्यंत त्याला थोडी तरी माझी दया आली नाही. माझ्या अंगावर वार करताना, जीवाशी मला मारताना त्यांनी थोडा तरी विचार केला असता. त्यांना अंगाला काटा तरी आला असता. त्यांच्या घरीही कोणीतरी आई आहेत, मुलगी आहेत, कोणीतरी त्यांच्या घरी स्त्री आहे याचा विचार त्यांच्या मनात का आला नाही? पण त्याने अगदी पिसाळलेल्या राक्षसासारखं येऊन माझी घात केला.
माझा त्यांनी दिवस तोच एक स्त्रीचा बलात्कार केला. अखेर या ट्रेनी डॉक्टरने जगाला अलविदा केलं. सकाळी उशिरास माझ्या आई-बाबांना त्यांनी फोन केला. तुमच्या मुलीने आत्महत्या केली म्हणून ही अफवा पसरली आणि मुलीच्या मृत्यूचं गूढ बदलण्याचा खूप ताणून त्याने प्रयत्न केला. आई-बाबा पोरीला शेवटचं बघायला तळमळत होते. त्यांना मुलीला भेटायचं होतं. त्यासाठी त्यांचं मन माझ्याकडे ओढत होतं. पण माझ्या जन्मदात्यांनी आत सोडलं नव्हतं. कारण आत्ता सुरू होते माझ्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचे नियोजित कार्यक्रम. माझं गूढ लपवण्याचा प्रयत्न चालवण्याचा योग्य कार्यक्रम. मुलीला जखमी नग्न अवस्थेत बघणारे माझे आईवडील मात्र ओळखतात की ही आत्महत्या नाही. आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बनली नव्हती. हा बलात्कार आहे. माझे आईवडील, नातेवाईक, माझे मित्रमंडळी, सहकारी जोराने आवाज उठवत सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तितक्यात जल्लोष बघून मग तिथे पोलीस येतात. विचारपूस होते. खूप पब्लिक जमा होते. जनतेचा आक्रोश. आरोपी हेडफोनच्या साहाय्याने सापडलाही जातो. काही न बोलता तो आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूल करतो आणि तो गुन्हा स्वीकारही करतो. मग काय, त्याला अटकही होते आणि सगळं विषय तिथेच बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. पण मी एक ट्रेनी डॉक्टर बोलते. माझे शब्द तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तुम्ही त्याचा विचार नक्की करावा. कारण माझ्यावर सामूहिक बलात्कार झालाय. याचं कारण म्हणजे माझ्या गुप्त अंगात मिळालेले 150 मिलियन ग्रॅम वीर्य जे एकट्या आरोपीचे आहे का भासून माझ्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाखवला जातो. याचं कारण अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळातील ती खोली फोडायला सुरुवात होते. त्याच कार्य. इमर्जन्सी रूममध्ये CCTVचा कॅमेराही नाही. पण जो व्हिडिओ सापडला तो अजूनही जनतेला दाखवला नाही. याचं काय? बलात्कारात सहभागी मोठ्या हस्ती लपवण्यासाठी हे पुरावे नष्ट होतात. याचं कारण मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या नराधमाने लोकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केलेत. माझा आत्मा काय म्हणत आहे याचा विचार कोणी केला का? त्याचा विचार तुम्हीच करा. कारण तुम्हीही, तुमच्याही घरी मुलगी आहेत. तुम्हीही कोणाचे तरी पिता आहात. तुम्हीही कोणाचे तरी भाऊ आहात. आणि माझ्याबरोबर अत्याचार करणाऱ्या ह्या लोकांना मोकळं सोडून परत त्याच आरोपीला जीवनदान द्यायचे ठरवले आहे का? तुम्ही माहीत आहे नाही आता मला न्याय पण मिळेल की नाही. पण जर त्यांना असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्यासमोर परत येईल हे तुम्ही विसरू नका. कारण त्यांना इतकं स्वातंत्र्य मिळालं तर जात राहतील आणि करणारे पुढच्या पिढीसोबत हे असंच करायला सुरुवात करतील हे विसरू नका. जी कोणाची बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, बायको असेल, पण तर ही एक स्त्री आहे. दुसरी निर्भया नको असेल तर न्याय द्यायला द्या. मला न्याय द्या. मला न्याय द्या. मिळेल का? माझ्या आईवडिलांना, त्यांच्या मुलीला व मला त्यांना परत भेटायला येता येईल का? माझं मन तुम्हाला समजत आहे. एक डॉक्टर बनून सगळ्यांची सेवा करायचं ठरवलं होतं. सगळ्यांना एक देव म्हणून वाचवायचा प्रयत्न केला आणि तसं ठरवून त्यासाठी मी प्रयत्नही केले. पण मी स्वतःलाच वाचवण्यात हरले. असं पण झाले की मरणाला शेवटपर्यंत दाद देत मी अखेरचा श्वास थांबवला आणि पुन्हा एकदा न सुटणारे कोरडं म्हणून मी हे जग सोडलं. पण अहो, तुम्ही विचार करा. लोकांची सेवा करून आयुष्य आनंदात जगायचं माझं अधुरंच राहिलं हे स्वप्न. माझ्या हत्येचं, बलात्काराचं कोडं मात्र न सुटण्यास झालं. मी एक ट्रेनी डॉक्टर बोलते आहे, जी काही दिवसापूर्वी तुमचीच होते. तुमच्यासाठी स्वप्न घेऊन ती जगात होती. पण स्वतःची काही चूक नसताना तिला विनाकारण जीवन गमावून बसावं लागलं. ते फक्त इतरांच्या भुकेसाठी, इतरांच्या वासनेला बळी पडून आणि इतरांच्या वाईट कृत्यामुळे. काय तर लोकांच्या स्त्रीतत्वाची जाणीव असती तर आज ही लेडी ट्रेनी डॉक्टर जिवंत असती. मित्रांनो, आयुष्मान खुराना यांनी पण डॉक्टरांसाठी एक हिंदी कविता म्हटली आहे. जी कविता मी तुम्हाला एकदा मराठीमध्ये सांगते. आज मी सुद्धा एक मुलगा आहे. मीही घरामध्ये
दादर कुंडी न लावता झोपतो. मीही पक्षासारखं धावतो आणि रात्रभर माझ्या मित्रांसोबत मी बिंदास फिरतो. असे मनात येईल तसे वागतो, वाटते तसे कपडे घालतो. आजही मी देखील एक मुलगा असते. सर्व मुलींना शिक्षित करा, त्यांना सक्षम बनवा असे ऐकवणे होतं, म्हणून आई बाबांनी विचार करून मला शिकवलं आणि काहीतरी करून आपल्या मुलीला सक्षम बनवावं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगवलं होतं. पण मीही डॉक्टर झाले, पण डॉक्टर झाले नसते तर ते बरं झालं असतं, कारण मी डॉक्टर झाल्यावर माझ्या आईने आज तिच्या डोळ्यातील मोती तरी गमावला नसता. 36 तास काम करणे अवघड होते, तरीही मी ते केले, आनंदाने केले. पण 36 तासाची माझी मेहनत वाया गेली, माझे कष्ट वाया गेले. तिथे बहिष्कार झाला, बलात्कार झाला, त्या रागीट पुरुषांच्या कृत्याला सामनाही झाला होता. काश पुरुषापेक्षाही थोडी स्त्रीतत्वाला कोमलता असती. काश मी मुलगा असते तर सगळं काही मलाही सहन करता आलं असतं. म्हणजे तिथे CCTV नव्हता, जरी नसता असता तरी वेगळं काय घडलं असतं. माझ्यावर लक्ष ठेवणाऱ्या पुरुष राक्षसांचे असे निर्भळ डोळे असते तर माझ्यासोबत इतके वाईट कृत्य घडले नसते आणि माझ्यावर हा अनर्थ प्रसंग आलाच नसता. काश मी मुलगा असते तर मी जर मुलगा असते तर कदाचित आज मी जिवंत असते, तुमच्यासारखे स्वप्न पाहत जगलेले असते. मलाही माझ्या भावासाठी राखी घ्यायची होती, मलाही रक्षाबंधन करायचं होतं. येणारे सण आनंदाने माझ्या आईवडिलांना सोबत, माझ्या मित्रमैत्रिणी सोबत सेलिब्रेट करायचे होते. त्यांचाही विचार केला होता, पण माझे हे सर्व स्वप्न एका क्षणात धुळीत मिळाली. माझी यात काय चूक होती? इतकेच मी स्त्री आहे, मी डॉक्टर झाले आणि इतरांना 36 तास सेवा करण्यामध्ये व्यस्त राहिले आणि थकल्यामुळे फक्त थोडीशी झोप घेण्यासाठी वेळ काढला. पण हाच वेळ माझ्यासाठी राक्षस ठरून आला होता. माझ्याही मनात काहीतरी स्वप्न होती, माझ्याही मनात आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. डॉक्टर बनणं इतकं सोपं वाटतं का? त्यासाठी मी खूप रात्र जागून अभ्यास केला. हे स्वप्न साकारण्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये मी तेल घालून रात्र जागले होते आणि त्यासोबत माझे आईवडील दिवस रात्र माझ्यासाठी कष्ट करून माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत होते. पण माझ्या अशा स्वप्नांचा चुराडा होईल याचा विचारही मी कधी केला नव्हता. कधी माझ्यासोबत असेही घडेल असेही मला वाटले नव्हते. मी तुमच्यासारखीच एक निरागस मुलगी आहे. मलाही खूप जगायचं होतं, फुलपाखरासारखं बागडायचं होतं, पण चक्क माझे पंखच तोडून टाकले. मीही माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत आले होते. माझी एकच चूक होती की मी स्त्री होते आणि माझी शक्ती पुरुषापेक्षा कमी पडली. स्वतःला मर्द म्हणणाऱ्या पुरुषांनी माझे अस्तित्व संपवून टाकले. माझाही भाऊ माझ्यासाठी रक्षाबंधन दिवशी रडत असेल का नाही याचा विचार करा. मीही माझ्या पुढील दिवसाची स्वप्न रंगवत होती. माझे लग्न होईल, मी पैसा कमवेल, लोकांची सेवा करेल आणि सुखासमृद्धीत संसार करेल. ही सर्व स्वप्न माझ्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त झाली आणि ती चूक म्हणजे फक्त मी केलेलं डॉक्टर होण्याचा विचार आणि त्यासाठी घेतलेले दिवसरात्र मेहनत. हीच माझी चुकी. मग तुम्हीही पुढे तुमच्या मुलीला डॉक्टर बनवण्याचा विचार कराल का? माझं चुकलं तरी काय आणि मला कुठल्याही कर्माचे फळ मिळाले. बरं मिळालं ते फळ मिळाले. त्याचबरोबर माझ्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना शिक्षा कधी मिळेल? मला न्याय कधी मिळेल? मी तुमच्या न्यायाची वाट पाहत आहे. मला तुमच्या साथीची गरज आहे. फक्त तुमच्यासाठीच नाही तर ही वेळ तुमच्या सवयी येऊ शकते. तुमच्या परिवारात, तुमच्या समाजात ज्या वेळी तुमच्यावर ही वेळ येईल त्यावेळी तुम्ही अंतःकरण चिरडून ठेवाल. पोटाला तुम्हाला पटेल असेल तर माझ्यासाठी नक्की न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न